माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण यांना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी आज कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा मोठ्या जल्लोषात चिपळूणमध्ये पार पडला। या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी केली, तसेच त्यांच्या विजयाचा निर्धार केला। यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती। संपूर्ण सभागृह तुडुंब भरले होते। यावेळी सदानंद चव्हाण यांनी महायुतीकडून मला उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला। गोल्ड मेडल सुद्धा मिळालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन सन्मान मानतोय। सतीश अभिषेक इंगुलकर 5 वर्षांना शाखा युवा अधिकारी पदाची नियुक्ती होते। राजेश मध्ये श्री कलमोटियाला गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे। खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी चिपळूण तालुका आणि संपर्क तालुका चौकीने आपल्याला सर्वांनी शुभेच्छा। त्यानंतर सतीश अभिषेक इंदुरकर 5 युवा सेना शाखा युवा अधिकारी पदाची नियुक्ती झाली आहे। त्यानंतर साई संजय कदम सावताळे विभाग युवा अधिकारी पदाची नियुक्ती झाली आहे। साई गुरव विक्रांत विजय पाटेकर, अर्जुन मुर्डेकर, विजय संतोष गाडगे, भावेश केळेकर। त्याचबरोबर विश्वजित मकरान विद्वान। यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो तानाजी चव्हाण, आमचे अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष। जेव्हा शिंदे सरकारबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला त्यावेळेला पहिल्या दिवसापासून चव्हाण साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणारे आमचे नेतृत्व मोहम्मद भाई बघेल यांनी विरोधात जाणवलं। मित्रांनो, असं हा एवढी गर्दी बघून असं वाटतंय की हा नक्की सगळ्यांनी निर्धार केलाय की फक्त चव्हाण साहेबांना तिकीट मिळेल आणि चव्हाण साहेबच निवडून येतील। कारण ही एवढी मोठी गर्दी बघितल्यानंतर ही आपल्या असं खूप वाटतंय आम्हाला। आणि का नाही आपण निर्धार करायचा, कारण इथे शिवसेना कोणी वाढवली? चव्हाण साहेबांनी वाढवली। रुजवली कोणी? चव्हाण साहेबांनी रुजवली आणि सगळ्या त्यांच्या सहकार्याने रुजवली। मग आपण का मागे राहायचं? सगळ्या गोष्टी आपल्याकडे पॉझिटिव्ह आहेत। आज चव्हाण साहेब सगळ्यांकडे आडल्या नडल्याला जातात, अगदी पूजेपासून बारशापासून सगळीकडे असतात। आणि विशेष म्हणजे मी चव्हाण बहिणींचं कौतुक करते, ती बाई दिवसातनं 10-10, 12-12 लग्नांना जाते, तेवढंच बारश, तेवढं म्हणजे इतका लोकांशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि एवढा तालुक्याशी त्यांची जवळीक आहे। तर का नाही आपण हट्ट करायचा? आपल्याकडे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, चव्हाण साहेबांनाच तिकीट मिळालं पाहिजे। पण नुसता निर्धार मेळावा घेऊन उपयोग नाही आहे, कारण निर्धार मेळावा घेतला तरी पुढे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे, ती म्हणजे साहेबांना निवडून आणण्याची। आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी आपण कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात चांगला दिसतो। आणि म्हणून आपण इथून पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा की घरोघरी जायचं, प्रत्येकाच्या घरात जायचं, घर पिंजून काढायचं आणि आपण चव्हाण साहेबांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं। कारण आपल्याला माहिती आहे आपले जर आमदार नसतील तर आपली काय अवस्था आहे। आणि आज आपल्याला धनुष्य बाण हद्दपार करायचा नाहीये, शिवसेना हद्दपार करायचा नाहीये। कोणी किती कट करू दे,
तरी पण आज आपल्याला इथे शिवसेना जगवायची आहे, धनुष्यबाण जगवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एकच माणूस आहे आपल्या याच्यात, ते म्हणजे सदानंद चव्हाण साहेब. आपण त्यांना तिकीट मिळण्यासाठी आपण वरपर्यंत जाऊ, आपण सगळ्यांजण मिळून खूप प्रयत्न करू, पण चव्हाण साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे. पण अतिशय संयमी वृत्तीचे, अतिशय चांगला माणूस, आपल्या 10-15 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय. महिलांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, इतकं म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर काम करताना. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, आम्ही कुठलाही विचार केला नाही महिलांनी, आम्ही ताबडतोब त्यांच्याबरोबर शिंदे गटात आलो. का तर आम्हाला माहिती आहे काही करू, कोणी जर काही करू शकणार असेल तर फक्त सदानंद चव्हाण साहेबच असतील. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहूया आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपण विजयी करूया. आतापासून कामाला लागा, कारण धनुष्यबाण आपल्याला वाचवायचा आहे. धनुष्यबाण रावणाकडेही होता आणि धनुष्यबाण रामाकडेही होता, पण आता हा धनुष्यबाण चांगल्या माणसाच्या हातात आलेला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं चांगलंच होणार आहे. तेवढं बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो. पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आनंद दिघेंच्या स्मृतीस वंदन करतो. आणि आज या निर्धार मेळाव्याच्या निमित्त आज आपण सगळे इथे शिवसैनिक बंधू भगिनी, पदाधिकारी आणि महिला उपस्थित आहेत. या सगळ्यांना धन्यवाद देतो. आज निमित्त आहे आपल्या निर्धार मेळाव्याचा. आता निर्धार करायचा तर काय करायचा, आज एवढ्या बहुसंख्येने आपण इथं आलाय. गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपल्याला हाक मारली होती, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले 2005 पासून आपण इथं काम करत आहोत. विकास काय असतो हे आपल्याला चव्हाण साहेबांनी दाखवून दिले. असे आमचे लाडके नेतृत्व श्री चव्हाण साहेब आणि व्यासपीठावरील सर्व माझे पदाधिकारी, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज निमित्त आहे निर्धार मेळाव्याचा. आता बरेचसे वक्ते बोलले किंवा पदाधिकारी बोलले, पुन्हा त्या विषयात मी जाणं बरोबर नाही. मी मला जे वाटतंय तालुक्याच्या दृष्टीने, आजचा शिवसैनिक असो किंवा पदाधिकारी असो, त्यांची आज अवस्था काय आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. 2005 पासून साहेबांनी काम करायला घेतले, तालुका प्रमुख होते. त्याच्यानंतर 2009चे आमदार झाले, त्याच्या पुढच्या टर्मला साहेब आमदार झाले. त्या दरम्यान आपण विकास काय असतो हा पाहिलेला आहे. पुन्हा नव्याने मला सांगायची गरज नाही. परंतु त्याच्यानंतर दुर्दैवाने आपल्याला अपयश आलं. या अपयशाच्या कालावधीमध्ये जी 5 वर्षे जी आताची गेलेली आहे, जवळपास 5 वर्षे आता पूर्ण होती. येणारी निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे. तर त्याच्यातल्या अगोदरचे 2-2.5 वर्ष हे आघाडीमध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये पूर्ण उभी फूट पडली आणि भगवा झेंडा आणि हिंदुत्व ज्याची कास धरली गेली, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सोबत साहेबांनी जायचा निर्णय घेतला, भगव्यासोबत जायचा निर्णय घेतला. आम्ही 10-11 जणांना आम्हाला तो मान्य होता. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि पुढे नंतर महायुतीमध्ये जो आलेला अनुभव होता, स्थानिक विद्यमान आताचे राष्ट्रवादीचे आमदार पलीकडे विद्यमान आमदार होते आणि आता आहेत आतापर्यंत. तर त्या पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये बाकी निधीचा प्रश्न असेल किंवा इतर गोष्टी असेल ते पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला होता. पण त्याच्यानंतर युतीमध्ये राष्ट्रवादी सारखा नवा व्हिडिओ आल्याच्या नंतर विद्यमान आमदार इथे चांगल्या पद्धतीने काम करत होते. आम्हालाही अपेक्षा होती युती म्हणून, परंतु तसं काही घडलं नाही. इथं युतीमध्ये काम करत असताना गेल्या 1.5 वर्षामध्ये कुठलंही भूमिपूजन असेल तर त्यांच्या पक्षीय पातळीवरती होतं. आमच्यापैकी कुठल्याही पदाधिकाऱ्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व किंवा सहभागी आम्ही नसतो. बरं, आम्ही केलेल्या मागण्या किंवा विकासाच्या कामासंदर्भात काही निधी उपलब्ध करायला पाहिजे स्थानिक आमदार म्हणून, तोही नाही. कुठेही माझ्यापेक्षा माझ्या पदाधिकाऱ्यांना गावागावातून आलेले तिथले शाखा प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख असतील, यांना जर आपण विचारलं तर यांची जी खंत असेल ती मी तुमच्यासमोर मांडतो. आजला कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही. आता राहिला प्रश्न पुढे आमदारकीच्या निवडणुका येऊन ठेवल्या. याच्यामध्ये विद्यमान युतीमध्ये आम्ही काम करत असल्यामुळे वरून जो निर्णय येणार आहे युतीप्रमाणे तो आम्ही शिरसावंत मानू. परंतु आमची इथली जी परिस्थिती आहे ही आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमला. आता राहिला प्रश्न बाकी विकासाचा. मुख्यमंत्री चांगलं काम करतात, साहेब चांगले चालले, मग हा आवाज आम्हाला पोहोचवायचा, तो कसा पोहोचवायचा? तर त्याला माध्यम म्हणून हा निर्धार मेळावा. या निर्धार मेळाव्यात बोलत असताना विकास कामांवरती स्थानिक आमदारांवरती मी टीका करणं हा विषय नाही, पण हा सत्यता आहे, हा टीकेचा भाग नाही.
या विकास कामामध्ये ज्यावेळेला आम्ही इन्व्हॉल्व नसतो, आम्हाला कुठलीही सहकार्य होत नसेल तर आम्ही हात कोणाला मारणार? आम्ही आमच्या नेत्याला आमचं म्हणणं मांडणार आणि आमचा नेता तो आमचे विचार जे आहेत ते पक्षापर्यंत पुढे पोहोचवणार. म्हणूनच आता काल परवा अजितदादांची एक स्टेटमेंट आली की आता ठीक आहे आमदारकीचं, युतीमध्ये आपण लढूया, आपलं सगळं आमदारकी झाल्याच्या नंतर आपला कार्यकर्ता, आपला पदाधिकारी याच्यासाठी आपण स्वतंत्र निवडणूक लढायचं, अशी एक स्टेटमेंट आली. मग अशा वेळेला आम्ही या मतदारसंघात त्यांना युती म्हणून मदत केली तर पुढे येणारी परिस्थिती कार्यकर्त्याची जी असेल ती कोणी बघणार नाही. त्याच्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने जाणार आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने इथंच राहणार आहोत. म्हणूनच साहेब आमची मागणी अशी आहे की हा सगळा जो लेखक लोक आहे हा जाऊ द्या वरती. आणि आज आपण निर्धार करायला इथं आलो. आम्ही 11 जण जे गेलो ती गोष्ट निघाली, पदाधिकारी आहेत ती गोष्ट निघाली. तुम्ही सगळे जे आलाय ते कशासाठी आलाय? या गोष्टी आपल्याला पटतायत का? निर्धार करायचा आहे का? मग करूया आज निर्धार की आपल्या भगव्याचा आमदार कसा होईल त्याचा निर्णय घेऊया. बोला शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. चव्हाण साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्या सगळ्यांची भावना आपल्याला कळली कारण आपण उत्स्फूर्त बोलताय. आपण सगळे आलात त्या निर्धार मेळाव्यासाठी. त्याबद्दल मी आपल्याला तालुक्याच्या वतीने आणि आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो आणि तूर्तपणे इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नतमस्तक होतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करतो. आपल्या शिवसेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते आपले लाडकं नेतृत्व सदानंदजी चव्हाण साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सीमावहिनी आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक बंधू भगिनींनो, 2004 नंतर सुप्त अवस्थेत असलेल्या शिवसेनेला संजीवनी देण्याचं काम ज्यांनी केलं त्या सदानंद चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 2005 पासून काम करतोय. शिवसेना या ठिकाणी वाढवण्याचं काम केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 10 वर्ष ते आमदार असताना अत्यंत चांगल्या तऱ्हेचं त्यांनी काम केलं आणि याची पोचपावती आपल्या सर्वांना गावागावामध्ये मिळालेली आहे. त्या ठिकाणी जर विचार केला तर सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम हे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालं. त्याची उदाहरणं आपल्याला धनावणे मॅडमने दिली, शरद शिगवणाने दिली. माझ्यासारखा सुद्धा अत्यंत अल्प अशा समाजाचा माणूस त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये निवडून येतो आणि त्या ठिकाणी गटनेता म्हणून काम करतो आणि हे सगळं जे घडलं ते निश्चितपणे चव्हाण साहेबांचं अत्यंत अजातशत्रू असं नेतृत्व असल्यामुळे घडू शकलं आणि हा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्व गुणाचा त्या ठिकाणी आपण आदर केला पाहिजे. आणि विचार जर केला तर शिवसेना भाजपा ही जी युती आहे ती युती 90 सालापासून सुरू झाली आणि आतापर्यंत त्या ठिकाणी शिवसेना भाजप मध्यंतरची काही वर्ष सोडली तर त्या ठिकाणी शिवसेना भाजपा युतीची अभेद्य अशा तऱ्हेची युती होती आणि बापूसाहेब खेडेकरांच्या कारकिर्दीपासून या ठिकाणी हा चिपळूण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी आपण शिवसेना म्हणून लढवत आलेलो आणि तो लढवत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये 2004च्या दरम्यान जो काय आपला पराभव झाला आणि तो पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणी बाळासाहेबांनी उद्गार काढलेले होते की चिपळूणचा जो भगवा उतरलेला आहे तो भगवा पुन्हा फडकवण्याचं काम सदा कर अशा तऱ्हेचं त्यांना त्या ठिकाणी आवाहन केलं. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर 2009च्या निवडणुकीमध्ये चव्हाण साहेबांचा जो विजय झाला, अभूतपूर्व अशा तऱ्हेचा विजय झाला. 2 टर्म त्यांनी आमदारकी त्या ठिकाणी केली आणि गावागावामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम केलं. पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये शिवसेनेची जी काय
आपल्याला शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचं हिंदुत्व टिकवलं पाहिजे आणि म्हणूनच त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची जी धनुष्यबाण जी निशाणी आहे अशा शिवसेनेची कास चव्हाण साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी धरली. हे धरत असताना मनामध्ये विचार एकच होता की शिवसेनेचा भगवा हा चिपळूणमध्ये पुनश्च उभा करायचा, पुन्हा फडकवायचा आणि ती फडकवण्याची जी आजची वेळ आलेली आहे आणि ती वेळ आलेली असताना नवा भिडू आपल्यामध्ये आला आणि नवा भिडू आल्यानंतर इथली जी काय समीकरणं आहेत ती समीकरणं जर पलटत असतील, त्याला काही वेगळं वळण लागत असेल तर आमचा निर्धार अशा तऱ्हेचा आहे की चिपळूण मतदारसंघ हा महासाहेबांचं माहेरघर असलेला मतदारसंघ आहे आणि त्यावर पुन्हा भगवाच फडकला पाहिजे, शिवसेनेचा धनुष्यबाण फडकला पाहिजे आणि शिवसेनेची जी ताकद आहे ती चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये चव्हाण साहेबांच्या रूपानं पुनश्च आमदाराच्या रूपानं आपल्याला उभी करायची आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी आज त्या ठिकाणी प्रतिज्ञा करायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत आमदार जर करायचं असेल तर चव्हाण साहेबांना करायची पाहिजे. आणि आमचं पक्ष नेतृत्वाला आव्हान आहे, त्यांना त्या ठिकाणी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी चिपळूण मतदारसंघाचा जो भगवा आहे तो भगवा अबाधित ठेवण्यासाठी चव्हाण साहेबांना उमेदवारी द्यावी. आणि जर तर ती भाषा आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला फक्त आणि फक्त शिवसेनेचीच उमेदवारी पाहिजे, चव्हाण साहेबांच्या लोकांना आम्हाला उमेदवार पाहिजे, एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि यानंतर एक नियुक्ती आहे महिला आघाडी शाखा संघटनापती अश्विनी महेश शिंदे मोरवडे गावच्या शाखा संघटनापती नियुक्ती होते. आपण या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराधनावर छत्रपती शिवराय अशा या निजाम मेळाव्यासाठी उपस्थित सन्माननीय माझे आमदार सदानंद चव्हाण साहेब, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अभयदादा, तालुका प्रमुख संदेश बाप्पा आयरे, सीमावाहिनी, रश्मी कोकरेवाहिनी, उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी, माझ्या पत्रकार बंधू, आपण मी जास्त भाषण वगैरे करणार नाही कारण गेले 35-40 वर्षाचा माझा शिवसेना पक्षाचा जो अनुभव आहे. तर खरी शिवसेना ही इथे आहे. मी पत्रकार बंधूंना एवढं विनंती करणार आहे तर आम्हाला केवळ पत्रकार बंधू तुमचा आधार आहे आणि आमची व्यथा माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवावी. कारण वृत्तपत्राचे, इंग्लिश पेपराचे, मीडियाचे, कारण हे मी का सांगतोय कारण गेल्या 35-40 वर्षामध्ये चिपळूण तालुक्याची जर घडी पाहिली शिवसेना प्रमुखांवरती काही जणांनी शिवसेना प्रमुख कसे आहेत, ती व्यक्ती कशी आहे हे न पाहता त्या शिवसेनेवर प्रेम करणारी मंडळी या तालुक्यामध्ये आहे. बापूसाहेब केळकर आमदार झाले म्हणजे त्यांना चिपळूण तालुक्याच्या शिवसैनिक मतदारांनी आमदार केलं. त्यानंतर 10 वर्षे सतत भास्कर जेव्हा आमदार होते तर आमदार असताना किंवा नेतृत्व चांगलं असताना प्रत्येकच येतो मी इच्छुक आहे, मी इच्छुक आहे आणि ती या पक्षावरती साथ पडते. त्याचा अनुभव आम्ही 2004ला घेतला. भास्कर जाधव नको म्हणणारे पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणारे आणि ठराविक लोक आहे. त्यांनी मातोश्री जाऊन जे काही घटना घडवल्या तेव्हा भास्कर जाधवांचा कडेवर झाला. भास्कर जाधव चिपळूण सोडून वाघामध्ये गेले. त्यानंतर ती परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी शब्द आहे इंजिन निघून गेलंय, डबे मध्ये शिल्लक आहे. मी शटर बंद केलाय, शटर बंद उघडू शकत नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये आम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणजे आज आमच्यामध्ये नाही गोवा तोरमळे, त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला ही शिवसेना वाचवायची आहे, शिवसेनेसाठी चांगला माणूस आपल्याला पुढे आणायचं आहे. त्यावेळेला मी स्वतः विश्वास ठेवला नाही कारण मी त्याला सहभागी होतो. तर मलाच माहित नव्हतं की माझ्या गावामध्ये माझ्या तृतीय भागामध्ये सदानंद राहतात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सदानंद आम्ही एकत्र आलो
आणि माझ्या शिवसैनिकांनी जे पदाधिकारी आहेत ज्यांचा विश्वास आमच्यावर होता, ज्यांना शिवसेना काय आहे, शिवसेना पक्ष आपल्याला इथं पाहिजे, शिवसेनेचा परत एकदा आमदार निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी सदानंद चव्हाणच्या पाठीशी उभे राहणारे आपले जे काही कार्यकर्ते आहेत, काही खाली बसले, काही आज आमच्याबरोबर नाही. उद्धव ठाकरेचा जो पक्ष निर्माण झाला त्या पक्षामध्ये खरी शिवसेना आम्ही आहोत. तर शिवसेना प्रमुखाची निशाणी धनुष्यबाण या पक्षाबरोबर आम्ही आहोत. मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करणार आहे की बाबा 2004 परिस्थिती चिपळूणमध्ये झाली होती, परंतु कोणीही पक्ष वाटण्यासाठी पुढे आला नाही. आणि आज 10 वर्षानंतर परत आपली परिस्थिती अशी झालेली आहे की शिवसेनेमध्ये फूट झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी सुद्धा पक्षाने उमेदवारी सोडलेली आहे. तर ती जवळजवळ 6 महिने ऐकतोय या उमेदवार महाविकास आघाडीमध्ये काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला देण्याचं निश्चित झालेलं आहे. म्हणून आमची तुमच्या माध्यमातून मागणी आहे, तुम्ही आमची व्यथा वरपर्यंत पोहोचवावी की आम्हाला इथे शिवसेनेचाच आमदार, शिवसेनेचं नेतृत्व राहिलं पाहिजे. आपला जो शिवसैनिक आहे वाढवला जातो आम्हाला, त्याची अडचण होऊ नये म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशी प्रयत्न तुम्हाला विनंती करतो. आता रताळाला विषय पक्ष वाढवायचा कसा, चव्हाण साहेब ह्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आम्ही तुमच्यावर आहोत. म्हणजे जवळजवळ बापूसाहेब केळीकरांपासून तुमच्या आमदारकीमध्ये आम्ही आहोत, आताही असू. तुमच्याबरोबर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा माझा तुम्हाला प्रश्न होता की आम्हाला आमची शिवसेना सोडायची नाही, परंतु आता आमची खात्री झालेली आहे. शिवसेना प्रमुखांचा पक्ष हा विभागला जरी असला तरी उद्धव ठाकरेंवर मला कालपर्यंत विश्वास होता, परंतु आता नाही. तर उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव आमदार दोनदा असताना सुद्धा त्याला सादर शिकून झालं की शिवसेनेला ताकद मिळावी म्हणून मंत्रिपद दिलं नाही. 10 वर्षात सदानंद तुम्ही आमदार आहात, तुम्हाला पक्ष वाढवण्यासाठी या तालुक्याला काही नेतृत्व मिळावं म्हणजे चिपळूण तालुक्यावरती आमच्या उद्धव ठाकरेंचा विश्वास नाही. चिपळूण तालुक्याच्या शिवसैनिकावरती जो प्रेमादार ठेवायला पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा मागला, पण हे शिवसैनिक शिवसेना प्रमुखांना न पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये आहेत. त्यांचा विश्वास घात होऊ नये म्हणून शिवसेनेसाठी या शिवसेनेसाठी हे जे शिवसैनिक सांगतील तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब उमेदवारी देतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. परंतु त्यातूनच काय झालं तर ह्या सैनिकांना वाऱ्यावर सोडलं अशा पद्धतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. सगळे जाऊन सुद्धा जशामध्ये आपण शिवसेना बांधली, कारण मला आठवते बरोबर 2004 जेव्हा आम्ही उमेदवारी मागत होतो त्याही परिस्थितीत तिथे 3-4 उमेदवार मागत होते. देऊळचे उमेदवार मागत होते, तुमच्या आमदारकीनंतर सुद्धा मागत होते, परंतु परिस्थिती चांगली होती की मात्र मागणारे भरपूर. पण आज ह्या परिस्थितीमध्ये या 5 वर्ष निवडणुकीच्या काळाला 1-2 महिने वाढलेला आहे. पण या 5 वर्षामध्ये या इतकी शिवसैनिक इथल्या शिवसेनेला उभारण्यासाठी झाली की मी पुढे येतो. कोणी अडवलं होतं, ज्यांना काही लोकांनी मुंबईतून नोकरी सोडून आले, भविष्याचा आमदार इथे असणारे मी पण इच्छुक आहे. मग गेले 5 वर्ष आहेत पुढे. आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी हिंमत ते उद्धव ठाकरेंच्या गटाला उमेदवारी घ्यावी, तिथं शिवसेनेत आहे. सदानंद साहेब तुम्हाला सांगतो, तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही उभारायची तयारी करा, आम्ही तुमच्या पाठीशी जरूर राहू. इथे शिवसैनिकांच्या जोरावर बोलतो मी, कारण आम्हाला शिवसैनिकांचा मतदारांचा चांगला अभ्यास आहे. गेले 25-30 वर्ष ह्या शिवसैनिकांच्या पाठीशी राज्यासाठी सर्वसामान्य माणसांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. ज्यांच्या दाराने राहू तो आमच्या सहकारी आम्हाला सहकार्य करतो. म्हणूनच तुम्हाला 2दा आमदारकी राज्यात आली, तशा पद्धतीने परत विधानसभेला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. मी जरी पत्रकार म्हणून निवडसाठी मी सदानंदच्या गाडी जरी असलो त्याच्यावर फिरत असतो तरी त्यांचे विचार नाही बोलत मी की माझे विचार बोलतो. त्याचं कारण एवढंच आहे तर मला शिवसेना पाहिजे, माझी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आपल्याला इथे संधी मिळाली पाहिजे. आज जर साहेब आमच्या इथे नसतील तर उद्या विधानसभेनंतर आमची जिल्हा परिषद येणार आहेत, पंचायत येणार आहेत, नगरपालिका येणार आहेत. यासाठी आम्हाला वाढी करू आम्ही या निमित्ताने तर जिल्हा परिषद पंचमीला आम्ही शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट न मानता आमची मूळ शिवसेना आहे, धनुष्यबाण निशाणी आहे. धनुष्यबाण हा टिकला पाहिजे त्यासाठी
आम्हाला सहकार्य करावं. त्याचबरोबर व्यासपीठावर तुमचे आमचे नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा केवळ तिथं बोलून चालणार नाही, आपल्याला मुख्यमंत्र्यांचा दरम्यान ठोकावं लागणार आहे. कारण घरापुढे चालवले महाआघाडी महायुती याची आम्हाला काय घेणं नाही. आम्हाला दिलेला शब्द तुम्ही पाळायचा आहे. आम्हाला आमच्या इथे तालुक्याला नेतृत्व जे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि शिवसेना आभारी झाले पाहिजे. यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. सर्वसामान्य कार्यकर्ता जो मतदार आहे, आज पावसाळा आहे, आधी तरी सुद्धा जी मंडळी आली आहेत आमच्याला अतिशय प्रेम करणारे आहेत. मी या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये असणाऱ्या शिवसैनिकांना विनंती करतोय की बाबांनो, तुम्ही जरी आज तिथे असाल तरी तुम्ही आमच्यावर या. आपल्याला ही शिवसेना आता 10 हजार वाढवायचे, आपली शिवसेना आमध्ये ठेवायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरायांना नमस्कार. हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिष्ठानचे अभिवादन करतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक. भारतीय व्यक्ती पगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिष्ठानचे अभिवादन. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज परत एकदा निर्धार मिळण्याची यावी कार्यकर्त्यांवर आणि तोच जोश, तीच ऊर्जा, तोच आवाज या सभागृहामध्ये पुनश्च गरजतोय. आमदार झाल्यापेक्षा सुद्धा आमदार झाल्यापेक्षा सुद्धा आज मला या ठिकाणी आनंद होतोय. कारण शिवसेनेचा विचार हा तिथल्या एका विशिष्ट कार्यकर्त्यावर निव्वळ कार्यकर्ता एकत्रित झाला म्हणून नसतो. शिवसेना किती खोलवर रुजली, किती तळागाळापर्यंत पोहोचले, एखादी व्यक्ती आपल्यासाठी काम करते त्याची किती आठवण ठेवते, त्याचाही विचार करणारी आजची उपस्थिती. आणि म्हणून मी धन्यवाद देऊन सुरुवातीला शेवटी विसरलो तरी करेल माझ्या सहकारी जे माझ्यासमोर आज कार्यकर्ते आहेत त्यांना, बापूजी आहे, तुमच्या सर्व दिलीप, तुमच्या सगळ्या टीमना, की तुम्ही आज माझा आग्रह हा या विषयासाठी नसताना सुद्धा आज तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना एकत्र केला, माझ्या महिला भगिनींना एकत्र आणलं, आपले विचार या ठिकाणी मांडले, त्याबद्दल तुमचं खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. खरं तर आज आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आमचे शशिभाऊ काळके, नाव आमची एवढी ही आहेत सर्व, म्हणजे व्यासपीठ म्हटलं शिवसेनेचं म्हटलं पुढे माणसं आहे तशी पाठीमागे आहे. अभयदादा आहेत, शरद जाईल, आमचे संदेशजी, सीमांत चव्हाण, आमच्या रश्मीताई, आमच्या खांद्याला खांदा, आमच्या महिला वगैरे एकमेकांच्या लावून या ठिकाणी काम करतात, सुप्रियाताई आहे, भाजपताई, सर्वच महिला आघाडी या ठिकाणी, आमची शशिकांत महागे, दिलीपराव, सर्वच मंडळी, कोणाचं नाव आहे थोडंसं समजून आमचे या ठिकाणी संगमेश्वरून आलेले आमचे बाबू जाधव, ते या ठिकाणी प्रशांत, दिनेश, सर्वच बाळामाने, आपण म्हणजे विशेषतः माझे पत्रकार बंधू ज्यांनी गेले मला वाटतं 20 वर्ष माझ्या राष्ट्रीय सामाजिक कार्यामध्ये मला चांगली साथ दिली. चांगलं ते चांगलंच, कधी आमची कटुता निर्माण झाली नाही. जे योग्य ते छापा सांगितलं कधी माझी मला फुकटची परिस्थिती आपण कधीच सांगितलं नाही. मला वाटतं त्यांचा आग्रही माझा नव्हता, पैसे घ्या आणि कुठे एखादी बातमी छापा म्हणून सांगितलं नाही. म्हणजे अशा पद्धतीचं कधी चुकीचं करा, जरा मला मागून सांगा, माझा सोशल मीडियाचा मला बादशाह बनवा असं तरी कधी सांगितलं नाही. तीच माझी चूक असं म्हणतात, तुम्ही कमी पडता या विषयामध्ये म्हणून तुम्ही पुढे जात नाही. खरं ती सिस्टीम झाली, खोटं बोल पण वेगळं बोल, ते आपल्याला जमत नाही, ते कधी जमणार नाही, त्याच्यात बदल कधी होणार नाही. उपस्थित माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी, सर्व माझे कार्यकर्ते, माझ्यावर या शिवसेनेच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रेम करणारी मंडळी उपस्थित आहेत. आणि ज्या महिलांच्या जोरावर मी आजपर्यंत या ठिकाणी या पदापर्यंत पोहोचलो, त्या माझ्या महिला भगिनी, विश्वास आहे. 2007 ची सभा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर होती आणि ती मला वाटतं शिवसेना
म्हणजे डिपॉझिट जप्त झाल्यानंतरची पहिलीच रयत सभा होती. आणि त्या सभेला नानासाहेब जोशी आमचे माझे आमदार होते, माझे आदरणीय मार्गदर्शक होते. त्यांनी त्या वेळेस ते उपस्थित असताना त्यांच्या हयात असताना पिंपरला न भूतो न भविष्यती अशी सभा शब्द त्या सभेला आला होता. आणि न भूतो न भविष्यती एवढी कधीही कुठल्याही चिपळूणच्या सभेला महिलांची उपस्थिती नाही एवढी होती. त्या उत्तरजीने मला विचारलं होतं की महिला कशासाठी एवढ्या जमले, त्या भाऊ म्हणून जमल्या होत्या. कारण लांबी उद्या मोठी 75 महिला मंदिरा होत्या, 80 महिला लांबीमध्ये बसल्या होत्या. तिथेच आमच्या जवळ 5,500 महिला झाल्या होत्या. नंतर मी ठरवलं या महिलांना आपण भाऊबीज करायची. नंतर नुकतीच दिवाळी होती. नोंद ठेवा, कार्यकर्त्यांनी याद्या ठेवल्या, याद्या आणल्या आणि आपण त्यांची भाऊबीज मला वाटतं त्या दिवाळीला केली. कारण माझ्या मायावतीने विश्वास आहे हा सदानंद चव्हाण कधी खोटं बोलत नाही. गेल्या मला वाटतं 15-20 वर्षामध्ये कधी मी खोटं बोललो नाही असं मला वाटतं. तर मागे होतं कधी दबाडी केली नाही, राजकारणाच्या अभ्यासासाठी कधी चुकीचं काही केलं नाही. मी आजचा हा मेळावा पुन्हा ठिकाणी करण्यासाठी दिली, त्याची आवश्यकता नाही. मला कोणीतरी एक लिहून दिलं होतं की साहेब असं 5 वर्षात आमचा पदार्थ 4 वर्षात झाले, त्यासाठी ही सभा नाही. ती प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्याबद्दल प्रत्येकाचं काम चालू आहे. मी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर म्हटलं ज्या कोणाला आपण आपल्या विरोधात निवडून आलेला आहे, ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी त्याला 5 वर्ष दिलीच पाहिजे ह्या मतात आम्ही. आज तुम्ही मला वाटतं तामिळनाडूमध्ये या इतर राज्यामधून घ्या, 5 वर्ष एखाद्याला संधी दिली तर 5 वर्ष नंतर गव्हर्नमेंट बदलतं. अशी बरीचशी राज्य आहेत मला वाटतं आपल्या देशामध्ये. 5 वर्ष संधी देतात, 5 वर्षानंतर क्वचितच एखाद्याला रिपीट करतात, नंतर बदलतात. 5 वर्ष आपण ज्या व्यक्तीला आपण निवडून दिलं त्याला संधी दिली पाहिजे, ते आपण पुरेपूर दिली. कुठेही काही नाही. आज कोणाशी कॉम्पिटिशन करण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीचा एकदा तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमचं मतदान पत्रेवर नाव आल्यानंतर तुम्ही कॉम्पिटिशन करा, तोपर्यंत कॉम्पिटिशन करण्याची आवश्यकता नाही. पण माझ्या पक्षाच्या हितासाठी जो पक्ष उभा करण्यासाठी माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना 2004 पासून ज्या पद्धतीनं संघर्ष केला, एक मत जमा करण्यासाठी गावागावामध्ये जाऊन कितीतरी प्रयत्न केले, किती कष्ट केले, त्यांनी कदाचित त्यांचा संसार म्हणजे स्वतःला उद्ध्वस्त करायचा त्याचा रिझल्ट करून द्यायचा. मला ठीक आहे, मला आमदारकी मिळाली 2दा. बरेचसे लोक त्या बाहेर पडल्यानंतर म्हणते तो शशी नाईक याला भेटेल काम आहे. हे कार्यकर्ते माझ्या नाव वरनं खाली जाताना इथं पेढीवर बसलेली मंडळी आहेत आता नाव घेणं नाही लक्ष झाले त्याला भेटेल. कदाचित ती वेळी येऊ शकली असेल, परंतु माझा सर्वसामान्य कार्यकर्ता, माझा धनुष्यबाण या ठिकाणी माझ्या शिवसेना प्रमुखांचं मी त्यावेळी स्वप्न होती. कदाचित त्यांनी आम्ही त्यांना दिलेला शब्द पुरा करू शकतो याचा फार मोठा आनंद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. त्यांनी माझ्या पाठीवर परत एकदा थाप मारल्याचा माझा एकदा मला वाटतं कार्यभार तेव्हा केला होता, त्याच्यामध्ये तो फोटो घ्या. या शिवसेना प्रमुखांच्या एका शब्दासाठी आता टिकून जर पेटून उठला, त्यांना डिपॉझिट जप्त झालेली शिवसेना पुरुषेचा 75,000 मत आहे, 76,000 मतापर्यंत तो पोहोचवला. आणि त्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला 75,000 मतं मिळाली. तिसऱ्या निवडणुकीमध्ये 73,000 मिळाली. ठीक आहे, थोडंसं जरी आधी करायचं तर त्यावेळी त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे पण आपली 74,000-75,000 मताच्या खाली असलेली आला. आणि म्हणून आज जरी माझ्या या सभागृहामध्ये माझ्याबरोबर काम करणारी मंडळी असली तरी ही सभा ही बैठक आमच्या कार्यकर्त्यांनी आग्रहाने जेव्हा बागल विधानसभेला आपलं नाव येतं की काय, साहेब बागलला जातात की काय, अशा पद्धतीने आमचं राष्ट्रप्रधान मंडळ आहे. आमच्या एक 5-7 काढलो हे बसले म्हणाले साहेब तुम्ही काय बोलायचं, आम्ही जरा आमचा जरा मला बोलते. परत आता शिवसेना धनुष्यबाण भाजपामध्ये काय ताकद आहे आपण दाखवली. आणि म्हणून हा एक 4-5 दिवसापूर्वी निर्णय घेतला आहे की 6 तारखेला आपण एक मेळावा घ्यायचा आणि त्याचं रूपांतर आपल्याला या ठिकाणी मेळाव्यामध्ये झालेला आहे. आपण काय कार्यकर्ते करू शकतो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण. आणि म्हणून आज या सभागृहामध्ये माझ्या बरोबर आज काम करणारी मंडळी आहे, त्याच्यापेक्षा दुप्पटीनं इथे हजर जरी नसली, सदानंद चव्हाण यांनी हाक मारली त्याच्या दुप्पटीने जमा होणारे कार्यकर्ते आपल्या पदावर लाच मारून सुद्धा ही शिवसेना वाचवण्यासाठी जे आम्ही एकत्र होतो ती मंडळी एकत्र येऊ शकतात याचा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी.
मला खात्री आहे, मला खात्री आहे एखाद्या गावामध्ये माझ्याकडे कार्यकर्ता सुद्धा नसेल मला खात्री आहे, पण त्या कार्यकर्त्याला मी जाऊन गावामध्ये अजून तू काय करतोय, तू ह्या शिवसेनेत आहे त्या शिवसेनेत, तुम्ही अजून दिवस त्याला वेगळी समजत नाही. मला ती समजायची आवश्यकता नाही. मला एकच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला तो भगवा आणि तो दिलेला धनुष्यबाण. तुम्ही म्हणाल 2 वर्षापूर्वी तुम्ही पक्ष काय बदलला, मी धनुष्य बाणावर आहे, मी धनुष्य बाणावर राहणार आणि धनुष्य बाणावर निवडून लढवणार. किती जरी कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त जरूर करायला पाहिजे की तुम्ही मागे आढळू नका, तुम्ही हे करा ते करा, ते करायची वेळ येणार नाही, कारण आशीर्वाद शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला खात्री आहे, आत्मविश्वास आहे की ह्या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युतीची उमेदवारी म्हणून कशी मिळेल मला माहिती नाही, कारण इतका भगवा सतत सातत्यानं भडकत राहावा अशी ज्या पक्षाने निर्माण केला, पक्षाने विचार या ठिकाणी निर्माण केले, संपूर्ण देशात जगामध्ये जे विचार रुजवले त्या शिवसेना प्रमुखांची आहे. कारण ह्या शिकून जवळ काय नातं त्यांचं आहे ते शिवसेना प्रमुखांचं नातं हे जरी आज त्यावेळेस तुम्हाला कल्पना नसेल, आत्ताचे मुख्यमंत्री ज्यांनी आज धनुष्यबाण पुन्हा एका खांद्यावर घेतलेला आहे, तो पेलवलेला आहे, ते एकनाथजी शिंदे हे त्या वेळी हजर होते. माझ्याकडे तुम्हाला त्यावेळेस अंबरनाथची महानगरपालिका जिंकलेले होते, त्यांच्या नगरसेवकांना भेटायला आले होते आणि त्यावेळेस मला वाटतं बाळासाहेब त्या ठिकाणी होते, दत्ताजी नलावडे होते आणि मग त्यावेळेस ते सुद्धा ह्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. तेव्हा त्यांना कल्पना आहे शिवून शिवसेना प्रमुखांचं नातं आणि धाग्याचं आणि धनुष्यबाणाचं किती नातं आहे त्यांनाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे मला एक निश्चितपणे माहिती आहे की आपले जे नेते आहेत हे नेते तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे कदर करणारे नेते आहेत याची मला पूर्ण आहे. त्यामुळे सदा आमचे जरी काय म्हणजे म्हटलं तर पुन्हा शेता आम्ही आणि आम्ही एका सभागृहामध्ये अत्यंत त्यांच्या जवळचे निकटचे होतो. जेव्हा ते पक्ष सोडून गेले तेव्हा लोकांनी आधीच सुरुवात केली की सदानंद चव्हाण हा जाणारच. काही लोकांनी वरती जाऊन मतदार काम कुठले परत काय काय केलं, माझ्याकडे बोलणं बंद झालं, मला ते चर्चेचा विषयच पडला आणि ते जाणारच. आधीच निर्णय जसा माझा निर्णय बोलणं आणि खरं आहे मला एखाद्या कार्यकर्त्याच्या कसं पाठीशी राहावं, त्याला अडचणीतून कसं बाहेर काढावं हे त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे. आणि त्यामुळे मला कुठल्या ही शिवसेना ती शिवसेना मी समजत नाही. शिवसेना एकच आहे. शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली धनुष्यबाण निशाणीवरची शिवसेना ही मला अत्यंत निश्चितपणे मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्ष आपण या ठिकाणी नेतृत्वाकडे संधी जरी मिळाली नसली तरी माझ्या परीने जे जे बारीक छोटी मोठं काय शक्य होईल ते मी त्या ठिकाणी करत होतो. पहिल्या 3 वर्षामध्ये तर 100 रुपयाचा निधी सुद्धा आपल्याला मिळाला नाही. त्यावेळेस सुद्धा इतर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम झालं. आता दुर्दैवानं शिंदेसाहेबांच्या हा इच्छा होती नाही मला माहिती नाही, पण ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोडासा काही निर्णय झाला, परंतु तो काय आम्ही पूर्णपणे अगदी अंगावर घेतला असं मला नाही. देशामध्ये पंतप्रधान मोदी व्हावे त्या उद्देशाने आम्ही सर्वांनी एकमेकांच्या हातात हात धरून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो आणि देशामध्ये पंतप्रधान मोदी झाले त्याची आवश्यकता होती. आज आपण पाहतोय बांगलादेशला काय चाललंय. बांगलादेशचे पंतप्रधान देश सोडून दुसऱ्या देशात पळाले. आपल्या देशामध्ये जी भक्कम स्थिती आहे तशी भक्कम स्थिती इतर देशांमध्ये नाही आहे. त्यामुळे देशाच्या एकंदरीत अस्तित्वात त्याच्यासाठी थोडेफार काही निर्णय कमी जास्त होऊ शकतात. एखादा नेता काम करत असताना त्याच्याकडून काही चुका होऊ शकतात, परंतु देशाच्या भक्कमतेसाठी मोदींची आवश्यकता होती आणि म्हणून आम्ही त्या गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेला आम्ही एकत्र होऊन त्या विषयाचं पाहिजे. आता निवडणुका झालेल्या आहेत, युती आहे, आम्हालाही मान्य आहे. आमचा युतीमध्ये कुणाला उमेदवारी न मिळाला असतं पण आमचा एक आमच्या पक्षाचा आमचा अधिकार म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मागणी करत आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा चर्चा करायचं आहे. असं कसं आहे, हे असं कसं काय की आता असं कसं काय, युती आहे ना आपली, युती आहे ना आपली, युती आहे ना. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे किंवा प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं म्हणणं मांडणं आवश्यक आहे. उद्या निवडणुकीचा जेव्हा निर्णय होईल, ज्यावेळेस युतीचा काही निर्णय शिक्कामोर्तब होईल, त्याच्यानंतर त्या त्या विषय त्यावेळेस ठरतील. तोपर्यंत आम्हाला प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला त्याच्या पक्षासाठी आपलं नेतृत्व किंवा आपलं आमदारकी मागणं उमेदवार मागणं हे त्याचा अधिकार आहे.
त्या अधिकारासाठी म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी हा आपला मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. मी या ठिकाणी नमूद करतो. बरेच मला या ठिकाणी वगैरे म्हणाले की गेल्या 2 वर्ष आपली युती आहे, मग असं आहे तसं आहे. तो ज्याच्या काही काम करायचा तो हे आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने काम करत होतो. आपली जी मंडळी आहे आपली काम करतात, तरी सुद्धा मला अभिमान वाटतो माझ्या कार्यकर्त्यांनी एखादं काम मिळव म्हणून दुसऱ्याच्या दारात जाऊन कधीही ती भीक मागितली नाही. अरे माझ्याकडे नाही काम झालं तर लाभ नाही उद्या होईल, पण मला त्याच्यातनं 4 पैसे मिळेल म्हणून तो दारात कोणाच्या गेला. त्यामुळे 1-2 महिन्यासाठी काही काळजी करायची गरज नाही. मला खात्री आहे की विकासाची आवश्यकता आहे. लोकशाहीमध्ये 2 गोष्टीवर या निवडणुका लढल्या जातात. आता विषय बरेच काही बदलतात. विकासाचं काम करून घेणारी मंडळी सुद्धा 3ऱ्या विषयाला निवडणुकांमध्ये मतदान करतात. तो 2 विषय माझा मत आहे. एक विचार आहे, पूर्वी कसं आहे ते हा विचार आणि एक हा विचार, अशा विचारांनी निवडणुका लढल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे विकासाने निवडणुका लढल्या. आता निवडणूक लढण्याचे जिंकण्याचे प्रकार बरेच झालेले आहेत. माझ्या पत्रकार बंधू आपल्या सर्वांना शिकले. पण त्या 2 विचार म्हणून आता आमचा विचार हा एक हिंदुत्वाचा शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना भाजपा म्हणून या विचाराने आम्ही कॅन्डिडेट होतो. बाकीच्या तडजोडी आहेत त्या तडजोडी ह्या थोड्याशा नाही म्हणून तरी कळत न कळत टाकल्या असतील, कळत न कळत त्या घडल्या असतील, तरी सुद्धा आम्हाला ही शिवसेना नैसर्गिक युती म्हणून शिवसेना भाजपा ही युती आम्हाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमचे कार्यकर्ते काम करतायत. मग आमच्यावर आलेल्यांना आम्ही सामावून घेणं, आम्हाला त्यांना बरोबर राहणं, सगळं जरी आम्ही चालत असलं तरी आमच्याशी कोणाशी हा स्पर्धेचा किंवा कुठल्या कटुतेचा हा निर्णय या ठिकाणी हा मिळावा नाही आहे. हा कुणाला धक्का देण्याचा, कुणाचं अस्तित्व बिघडत नाही. आम्ही आमच्या अस्तित्वासाठी या ठिकाणी लढतो. म्हणून ही लढाई अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आपण कार्यकर्त्यांना आता निवड एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपल्याला आता बराच त्या निवडणुकामध्ये उद्या उमेदवार मिळाली तर निवडणूक जिंकणे महत्वाची, उमेदवार मिळवणं महत्वाची एवढी आहे. त्यासाठी आता आपल्याला कामाला लागणं गरजेचं आहे. मला वाटतं या गेल्या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून बरेचसे आघात, बरेचसे संघर्ष करत, बरेचसे त्याच्यावर टीका टिप्पण्या सहन करत मुख्यमंत्री महोदयांनी आपली या महाराष्ट्रामध्ये आज निश्चितपणे आपलं स्वतःचं नाव चांगल्या पद्धतीने त्यांनी कमवलेलं. आज संपूर्ण युतीमध्ये भाजपा मोठा पक्ष असून सुद्धा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक करतात. याचा अर्थ की आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं काम या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक लढल्या आपल्याला मान्य करावे. त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये घेतलेले निर्णय आज तुम्ही मला या ठिकाणी महिला भगिनी का मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. पत्रकार बंधू हे नोंद घ्या की मुख्यमंत्री बहीण लाडकी बहीण योजना, महिलांना सवलती किंवा महिलांच्या दृष्टीनं घरामध्ये काम करण्यात चूल आणि मूल याच्यामध्ये करत असताना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून जे जे काही पुढाकार घेतात तेवढा मुख्यमंत्री म्हणून आणि युतीचं शासन म्हणून यांनी घेतलेलं आहे. हे त्याचं उदाहरण. आणि म्हणून मला खात्री आहे की ह्या काही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याच मोठ्या टीका टिप्पणी चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्यांना फक्त निव्वळ ही योजना येते ही कशी बाळगावी अशा पद्धतीचं एकदा बजेटमध्ये जर तरतूद झाली तर ते पैसे त्यांना मिळणार आहेत. मग ते आता देतील नंतर नाही देतील. कोर्टामध्ये सुद्धा परवा निकाल लागला का परवा त्या ठिकाणी हा विषय भेटायला हा शासनाचा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्या अंतर्गत याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने तिजोरीची व्यवस्था बॅलन्स शीट करावी या पद्धतीचा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे कोर्टाने सुद्धा कालचा मला भेटायला मुद्दाम सांगतो की तुमचा भाऊ म्हणून उद्या निवडणुकीमध्ये आमदार निश्चितपणे तुम्हाला करा. ही योजना कायमस्वरूपी कशी राहील ह्याच्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही तुम्हाला. आणि कितीतरी योजना, विकासाच्या योजना अटल सेतू जाऊन पहा तुम्ही, सागरी मार्गामध्ये जाऊन याच्यातनं मरीन लाईनचा रस्ता पहा, मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी मोठमोठे रस्ते पूल. मला वाटतं लोकसभेमध्ये त्याचा विचारच कोणी केला नाही. मला वाटतं गडकरींच्या कामाचा कोणी मला वाटतं 1% विचार पण केला नाही. निव्वळ एखाद्या संविधान विषय काढून निघाला आणि अन्य काही मत मोठी लोक केंद्रात म्हणून माझे काही बांधवांवर वेगळा परिणाम केला आणि मग अशा पद्धतीनं मतांमध्ये त्यावेळी फायदा उठवायचा. नंतर तुमच्या एकंदरीत एखाद्या महत्वाच्या विषयासाठी तुमच्या पाठीशी कोण असतो तो तिथला स्थानिक माणूस असतो, स्थानिक व्यक्ती असतो, ते नेतृत्व राहतं, याची जाणीव आपल्याला ठेवायला हवी. आणि म्हणून ही येणारी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आमच्या आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीनं ती आहे.
आणि म्हणून मला वाटतं काही कार्यकर्ते माझ्या सुरुवातीला वाटतं म्हणाले की गरुडाच्या पंखात बळ, गरुडाच्या पंखात जरी बळ असलं तरी आमच्या कार्यकर्त्याचे किंवा आमच्या नेतृत्व करण्याच्या पाठीमागे म्हणजे पंखामध्ये बळ कुठलं असेल तर हे बळ आहे. आणि म्हणून बरेचसे चर्चा आता काय विषय राहिले काय नाही राहिले मी अजून आमच्या नेतृत्वाचे किंवा आमचे काम करण्याची आमच्या कार्यकर्त्यांची क्षमता ओळखली नाही. आता चर्चा ही येतात कुठनं, ही लोक असतात कुठे, ही कुठलीही आमिषात आपण लोक आणत नाही. कुठलीही आता काय कोणाला लोन आम्ही देणार नाही, आमच्याकडे लोनची व्यवस्था नाही. साधारणतः कुठल्याला रोजगार देऊ शकत नाही, माझ्याकडे कुठल्या मोठमोठ्या काय कारखाने वगैरे अशा काही मोठमोठ्या व्यवस्था नाही. आपण तुमच्याकडे साधा सर्वसामान्य करू, त्यामुळे ह्या आमिष आम्ही काय दिले नाही. छत्र्या काय आम्ही वाटणार नाही माझ्याकडे, आम्ही गेल्याची वाटतो. आम्ही निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून वाटतो, निवडणुकीला देण्यासाठी छत्र्या आपल्याकडे मिळत नाही. छत्र्या घेण्याची पोर आमच्या सर्वसामान्य आहे. त्यामुळे त्याच्यासाठी लोकांना असं होतं की काहीतरी देणार होते म्हणून ही लोक मंडळी जमले की काही तसंही नाही. शेवटपर्यंत पत्रकार संध्याकाळ थांबा असं काय म्हणत नाही. पण हा भाऊ गेले 5 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष त्यांच्या सर्वसामान्य अडीअडचणीमध्ये गरजांमध्ये छत्रीपेक्षा पण कितीतरी मोठ्या मदत होईल अशी केलेली आहे आणि तेच लोकांना आवश्यक आहे. आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये आपण सदानंद आमदार नसतानाची उणीव जी भासली आहे त्याची ही उपस्थिती. आणि अजून तुम्हाला सांगतो पुनश्च जेव्हा सदानंद स्वतःहून जेव्हा गावात जाईल आणि जेव्हा आवाहन करेल त्यावेळी गर्दीची होईल ती भव्य मेळाव्यामध्ये आणि हे माझे कार्यकर्ते भले तरी काही माझ्यावर आज कार्यकर्ते जरी आज तुम्हाला या चित्रात तरी सुद्धा 2004 पासून जेवढं प्रेम करतात तेवढं जवळपास 99.99% 1% मी नॉट 1% ठेवतो. 99.99% सगळ्यांची माझी तेच संबंध, तेच उद्या तुम्ही आमदारकी लढा शुभेच्छा तर निश्चित आहे. आणि ह्या जोरावर मी या ठिकाणी मला निवडणूक लढण्याची मी तयारी केव्हा दाखवली. मी आता माझ्या प्रेसमध्ये मी एकदा बोललो तर मला विचारलं मला वाटतं आमच्या ज्या योजना आहेत त्या विकासाच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या परवाच्या बजेटमध्ये योजना जाहीर झाल्या त्याच्या सगळ्या प्रेस नंतर पत्रकार बघून सदनिका प्रेस बरेचसे मंडळी मला वाटतं बाहेर गुजरात लावतात. मी अजूनही कुणाच्या अजून जितकं प्रेस त्याच्यामध्ये मला विचारलं तर उत्तर दिलं की आमचा निर्णय झालेला आहे, आम्हाला निवडणूक लढवायची आहे. अरे निवडणूक लढवायला जेव्हा तो तयार होतो तर काय त्याच्या खिशात फक्त पैसे पाठवून म्हणून नाही, कार्यकर्त्यांचा आवाज माझ्या मतदारसंघामध्ये 2004-09च्या निवडणुकीपासून आतापर्यंत ज्यांनी मला हातभार लावला त्या सर्वांचा कौल घेऊनच मी माझा निर्णय जाहीर केला आहे. परंतु अपवाद आहे की आमचे पक्ष नेते मुख्यमंत्री महोदय ह्या गोष्टीचा निषेध मला उमेदवारी निश्चित देतील. ते कशा काय घडामोडी राजकारणामध्ये दिवसा गणित सेकंदा गणित बदलत असतात. त्या बदलत्या परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार बरंच काही बदल होतील. आणि पुनश्च एकदा ह्या निवडणुकीमध्ये ठाम विश्वास आहे तुमच्या मनातला आमदार ह्या निवडणुकीमध्ये निवडून येणार ही खात्री मी या ठिकाणी देतो. धन्यवाद देईन माझ्या पत्रकार बंधूंना, तुम्ही समोर म्हणून गेले 5 वर्ष मी कधीतरी कार्यरत नसतो तरी सुद्धा जे काय काम चालेल त्या कामाची मला जेवढी अपेक्षा आहे तेवढी प्रसिद्धी मला नाही. म्हणून मला काय फार मोठी अपेक्षा नसतात. परंतु मी जर का उद्या आहे तर जे वास्तव आहे तेवढं जरा जाऊ ते. लोकांना आवश्यकता आहे, तुम्हालाही आवश्यकता आहे, जनतेलाही आवश्यकता आहे, त्याबद्दल जाऊ. आपण निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून काम करतो, काही म्हणजे निवडणुकीच्या आधी काम करतात. हा एक फरक पंतप्रधानांच्या आहे आणि तो लोकांना जाणवलेला आहे. आणि म्हणून मी सत्य करायचो, मी माणसाला जायचो, मी कुणाच्या मैदानावर जायचो, मी हात मारत त्याची सुद्धा गेल्या निवडणुकांमध्ये टिकणार आहे. झाल्या त्या ठिकाणी आपल्याला करायला लागलं ना म्हणा प्रत्येकाला. हे कामच आहे आपलं. तुम्ही कुटुंबाचे जेव्हा प्रमुख होता, तुम्ही जेव्हा नेतृत्व करता, कुटुंब प्रमुख म्हणजे त्या घराचा करता म्हणून त्याची जबाबदारी तुझ्या गावामध्ये कुठे दुःख झालं ती झाली. हे मी 15 वर्ष करत आलो, त्याची टीका केली गरज नाही.
5वीला जातो, 5वीला जायलाच पाहिजे. तुला ज्या ठिकाणी बोलवलं जाईल त्या ठिकाणी 99% एखादा टक्का अपवाद आहे आउट ऑफ आहे. मी नाही गेलो, माझी मिसेस जाते, मिसेस नाही गेलो, माझा पोरगा जातो, त्याचं ते कामच आहे. त्याच्यामध्ये काय माझ्या पोरग्याला नाही आता दुष्कर्म होते तिथे तुझं केला होतं करणार आहे काही आवश्यकता नाही. आम्ही जे सहन केले तेवढं पुरेच आहे. तेव्हा त्याला त्याचं काही आवश्यकता नाही. मग विषय जवळ आहे काय ते आवश्यक आहे. तिला भाषण करायला उभा खासदार कापेल तर वेगळी बोलेल तर सगळं ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनाच ते असं काम करावं निवड स्वार्थ म्हणून नाही. पण तुमची वेळ येते त्यावेळी त्या स्वार्थाचा किंवा त्या कामाचा उपयोग होतो. त्याचं उदाहरण म्हणजे 2004 ते 2009 पर्यंत आम्ही सर्वांनी एकजुटीने केलेलं काम. 2009ला रेकॉर्डिंग शिवसेनेचा विस्तार मताने निवडून येणारा आमदार होऊ शकतो. त्याचं उदाहरण येत्या 5 वर्षानंतर तुम्ही पहा. जे काय आमचं काम प्रसिद्धी झाली ते काम तुम्हाला लक्षात येईल. अजूनही लोकांच्या मनामध्ये नाव काढल्यानंतर चर्चा केल्यानंतर आपलं नाव घेता येईल. माझं मला माझे काम केलेले होत होते. होय 2005ला आला पण महापुरात माझ्या लोकांनी भरपूर काम केलं. 2021ला पण आला होता. 2021ला तुम्ही पाहिलं इथं तर मला वाटतं पूर्णपणे 1.5 महिना हेच चाललं होतं. आमचा पूर्ण कुटुंब आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी लोक दिलं होतं. पूर आल्यानंतर आमदार इथला बदलतो असं मला वाटतं. 2005ला कदाचित 2021 नंतर 2024ला जगेल असं वाटतंय. बऱ्याचशा हे झालं तर मला वाटतं 2 वर्षापूर्वी सरकार बदलल्यानंतर थोडं आम्हाला मुख्यमंत्री झाल्यानंतर निधी मिळाला. थोडंसं वाटण्यामध्ये आमचा चालला कमी होत चालला. नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आपण आणला. ग्रामीणमध्ये छोटी मोठी कुठेतरी एखाद्या शब्दाला मात देण्याची कामं पण केली. तर नसल्यानंतर थोडीशा अधिकाराला थोडीशा मर्यादा येते. त्यामुळे जेव्हा समोरचा आमदार किंवा जेव्हा 10 कोटीचं काम करतं आमच्याकडे 5-50 लाखाची अपेक्षा असते. आणि ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. घोडा मैदान जवळ आहे. 2 महिने 2.5 महिने राहिले आहे. पावसाळ्यात कुठेच काम होणार नाही. तुम्हाला म्हणून मुद्दाम सांगतो की गेल्या 5 वर्षापूर्वी आपलं सरकार जेव्हा आलं ते माझं 5 कोटीची मंजूर झालेली 25-15ची यादी सरकार आल्यानंतर माझे मुख्यमंत्र्यांच्या काळात बंद होते रद्द. तो निधी ह्या सरकार बंद करता झालेल्या कामानंतर मिळाला. म्हणजे ज्या बिचाऱ्या कार्यकर्त्यानं एमपी रेकॉर्ड होऊन काम करून त्याचे पैसे अडकले त्याची कुवतच 2-5-10 लाखाची असेल तर तो आत्महत्या करेल. हे जेव्हा मी मागच्या वेळेस बोललो पण त्यावेळेस त्याची सुद्धा दंड हे घडतच असतं. शेवटी त्यांच्या कामाचे पैसे मला 2.5 वर्षानंतर मिळून द्यावे म्हणून मी गेल्याचं मला समाधान आहे. मला त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही. म्हणून आपण सर्वजण जमला एकत्र आला. अजून निवडणुका आल्या की अजून 2-4 महिने 2 महिन्यामध्ये बरेच काही अजून मेळावे होतील, सभा होतील, बरेच काही अफवा येतील, बरंच काय काय होईल. हे सगळं आपण पुढे सर्वांनी एकजुटीने काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे की ज्या मुख्यमंत्री महोदयांनी किंवा या सरकारने जे योजना आणले त्या योजना आता घरोघरी पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण ही चांगली योजना आहे. त्याच्यामध्ये त्यांना सहभाग घेतला पाहिजे. त्याला नोकरी लागेपर्यंत त्याला मानधन मिळणार आहे. अशा चांगल्या योजना आहेत. त्याची आवश्यकता आहे की तो भरकटला आहे. तो मोबाईल पर क्रिकेट खेळतोय, कुठे टुर्नामेंट होतोय, कुठे हे करतोय, त्याला ते वेगवेगळ्या डिसिजन आहेत तो कामाला लागेल. कारण त्याला नंतर कळतं तो 21-22 पर्यंत खेळतो. गेल्या निवडणुकीमध्ये तरुण वर्गाला फार मोठे आमिष दाखवले. तुला नोकऱ्या मिळतील, तुला प्रकल्प येतील, काय येतील. आता हे किती सोपं आहे आणि किती कठीण आहे ते आता 5 वर्षात आपल्याला कळणार. सोपं नाही. एखादा प्रकल्प यायचा झाला आणि तो आला तर पहिला तुम्ही बघताय नाणार काय तिथे काय काय चाललंय ते. एखादा प्रकल्प आला तर काय बदल होऊ शकतो ते आपण यापूर्वी पाहिले. एमआयडीसी आली म्हणून आज खेळ आणि तो परिसर जगतो ना. त्या परिसरातल्या कार्यकर्त्यांच्या आज 4 व्हीलर BMW अशा गाड्या आहेत. एखादा प्रकल्प झाला आहे तर तुम्हाला त्याचा फायदा कसा मिळणार. तो प्रकल्प येण्यासाठी विरोध करणारी मंडळी विरोध करणं सोपं आहे पण एखादा प्रकल्प आणणं खूप कठीण आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी सकारात्मक राहायला पाहिजे. आणि सकारात्मक राहण्याचा या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. कार्यकर्त्यांनी मुद्दा म्हणला आमच्या बापूने की समजा भले ठीक आहे आमची युती आहे, आम्ही तिघांची युती आहे, युती उभी होईल, उद्या आमदार कोण होईल, सदानंद कोण होईल. आजच आपण जाहीर करतोय अजितदादांनी जाहीर केलं तुला की पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही सोबत लढणार. आम्ही
एकदा एखादा इथला नेतृत्व झाल्यानंतर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्याच्या बरोबर काम करत त्याचा फायदा काय आहे? तो उड्यावर पडणार. आणि म्हणून मी ही निवडणूक साधारण कोणता आमदार झालेला आहे, पुनश्च आमदार व्हावा हा शब्दासाठी नाही, फार फक्त पेन्शन 10,000 वाढेल याच्यासाठी नाही. माझ्या या कार्यकर्त्यांच्या एकंदरीत आग्रह असतो की एकंदरीत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं मला हा सर्वात महत्त्वाचा. कारण आणि शिवसेनेचा इथला भगवा आणि शिवसेनेचं इथलं धनुष्यबाण जी निशाणी शिवसेनेकडून भारताने निर्माण केलेली आहे ती टिकावी ह्या उदात्त हेतूनं आम्ही हा या ठिकाणी पाऊल उचलतोय. याचा अर्थ पक्षाच्या विरोधात जाऊन युतीच्या विरोधात जाऊन आम्ही हा कुठलाही निर्णय घेण्याचा कुठलाही आम्हाला पाऊल उचलायचा नाही आहे. आम्हाला निवडणुकीच्या एकत्रित अंतिम निर्णयापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याचं काम ह्या आजच्या निर्धार मेळाव्यात आम्ही करतोय अशी या ठिकाणी आपल्याला सूचित करतो. आपल्या सर्वांनी एकत्र आलात, एकत्र जमलात. बऱ्याच मधल्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात एखाद्या मेळाव्याच्या निमित्तानं संवाद नव्हता. संवाद राखण्याचं आपण काम त्या ठिकाणी केलं तरी जमलात. सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझ्या धाकट्या बहिणींना मी सांगतो तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्यासाठी जे काय लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांनी काम हाती घेतलं आहे ते काम पुढे नेण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे अशी ग्वाही देतो. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.